काही माणसं गाव बिघडवण्यात तज्ञ आहेत, काही माणसं चांगलं घर वाहिलं काढण्यात तज्ञ आहेत, काही माणसं पिण्यात इतके तज्ञ आहेत कधीच कपडे ओले करत नाही तज्ञ आहेत, काही माणसं जुगारीत इतके तज्ञ आहेत अख्खी विकली तरी राणी सोडत नाही तज्ञ आहेत. आता वाक्य लिहून घ्यावा, हे बघा वाक्य लिहून घ्या. सगळं जग तज्ञ आहे पण देव सर्वज्ञ आहे. वाक्य परत नाही का, सगळं जग तज्ञ आहे कशावरून, आठव्या अध्यायातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा. आपण सगळे ज्ञानी आहेत तज्ञ आहेत पण देव सर्वज्ञ आहे. आणि सर्वज्ञ देव असल्यामुळं, देव सर्वज्ञ तर आहेच पण तो कसा आहे निघाय का, ज्ञानाने आहे पण ते ज्ञान येणे नाही. मग कोणतं ज्ञान, चौथा अध्याय, ते ज्ञान पैका बरवे जरी म्हणे अति आणावे संता या भजावे सर्व शिष्य. कशावरून, पहिला अध्याय, मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे, मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे, मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे, लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे, जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संत संगतीत आहे. संत त्याचं उत्तर आहे का, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. परत नाही का, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सर कधी दूध देऊ शकत नाही, गाईच्या काशातलं उशीर कधी दूध पिऊ शकत नाही, गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही, मुंडकन गळ्यात सोनं शोभून दिसत नाही, बांधावरचं एरंडाचं झाड कधी मेडीला वापरता येत नाही, आणि भक्ती नसणारी माणसं कधी जगली काय मेली काय फरक नाही. त्याचं पुन्हा उलट आहे का, खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही, खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही, भाजून पेरलेला बी कधी उतरू शकत नाही. याला 16व्या वळ्या इतकं सुंदर आहे का, वालियाचे धावणे का शेळीचे चरणे का बालकाचे मन का चोरीचे थांब. ऐका नाही, परत निघाय का, खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही, भाजून पेरलेला बी कधी उतरू शकत नाही, तसं परमार्थ नसणारं घर कधी सुखी होऊ शकत नाही, कधी होऊ शकत नाही. प्रश्न असा, त्याला ज्ञान पाहिजे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, विरक्ती वाचून ज्ञानाशी काही तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून वारकरी संप्रदाय काल होता आज आहे असं नाही, वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंत हे जग आहे. प्रॅक्टिसच करून राहील. 80% भजने हरिपाठ विसरले आणि 25% कीर्तनकार भजन विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं. त्याचं उत्तर ऐकायचं पुढे झालंय, करंट लावून द्यायला तुम्हाला. आता फक्त टच मध्ये राहायचं. एक तर 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही, तुम्ही बी हँग झालते 1.5 वर्ष नुसते टेन्शन मध्ये. रंभाव गेला ते हाल गेला. चला पटापटा अभंगाकडे यायचंय. थोडी साखळी लावून देतो पुढे जातो. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला, मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. बोलत जा आता.
साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. तुझ्यातला अहम बाजूला कर, तू ईश्वर आहे. आणि हे माझं म्हणणं नाही, देवाचं म्हणणं आहे. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. मी निर्माण केलाय तो जीव, पण तो ज्ञानाशिवाय येऊ शकत नाही. आणि 99% लोकांना सध्या ज्ञान नाही. लोकांचा असा भ्रम आहे का मी ज्ञानी आहे, तू पागल आहे. याचं कारण आहे, मला सांगा बसलेली माणसं कोणत्या माणसाला माहित नाही बसलेल्या की मरताने काहीच बरोबर येत नाही. सगळ्यांना माहिती. बरं, जेवढे मेले त्यांनी संग काही नेलं नाही, तरी पाणी मारून कापूस काय कावा, काय नाही, ज्ञान नाही ना. दुधात पाणी का घालावं, का घालावं, ज्ञानच नाही ना. जर मी येताना काय आलं नाही. आणि सगळ्या जगाचं म्हणणं आहे की मरताना काही बरोबर येत नाही, पण माझं म्हणणं आहे मरताना 2 गोष्टी बरोबर येतात. 2. प्रत्येक माणूस मरताना 2 गोष्टी बरोबर नेतो. एक, त्याने आयुष्यात केलेलं सत्कर्म आणि त्याने कमवलेलं ज्ञान. आणि ह्या दोन्ही गोष्टी माणसं करायला तयार नाही. आपल्याला माहिती आहे ना, एकुलती एक सुनबाई आपल्याला, आपले डोळे गेले, उद्या परवा आपण पॉझिटिव्ह निघण्याची शक्यता आहे, तरी आपण सुनबाईला त्रास देतो. म्हणजे काय नाही, ज्ञान नाही. 80,000 पगार आहे तुला, तरी कॅबला खालून ईज घेतो आणि रिटायर झाल्यावर येणार होतो शोको करतो येतो आमच्या लोकांनी कसं. ज्ञानच नाही ना महाराज. 99% एक वाक्य सांगा मला, जीवन इतकं क्षणिक आहे हे तर मान्य आहे, बोला जा. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती, डॉक्टर महिन्याला ठेवणारी लोक होती. एका बाजूला डॉक्टर काट्यामध्ये घालून त्याच्या वजना इतके पैसे देणारी लोक होती, होती. तरी त्यांचं पेशंट मागच्या 2-3 महिन्यात गेलंच. आता मला सांगा, हॉस्पिटल विकत घेणारी लोक आहेत, दवाखाना विकत घेणारी लोक आहेत, डॉक्टरला पैसे वजनात घालून देणारे लोक आहेत, पण भगवंत शक्ती पुढे काही करू शकले नाही. म्हणजे देवाने तुम्हाला 2019 पासून हे दाखवून दिलं आहे का पागला, तुझ्या पैसे कामा येणार नाही, तुझे पाहुणे कामा येणार नाही, तुझी प्रियशी कामा येणार नाही, तुझ्या प्रियकार कामा येणार नाही, तुला फक्त माझं भजनच कामा येईल हे ध्यानात ठेव. म्हणून देवाने एक नियम केलाय, खोकला का ठोकला. ठोकला का 3.5 लाखाला ठोकला. म्हणून पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणायचे सत शिकला. आता शिकला का माणसं म्हणते बाजू सर आता माझ्या ठोकशील 3 लाखाला सर बाजूला. याला मार्गनी लिहिलंय, मी नाही लिहिलं, म्या बोलविल्या वेद बोले, बस म्या बोलविल्या वेद बोले. माऊलीची भाषा आहे, माझी नाही. जेव्हा मंगळ एवढं जगाला शिकवलं पण ज्ञानच आलं नाही, आणि मरताना म्हणजे 2 गोष्टी बरोबर येतात, ज्ञान आणि त्याने केलेलं सत्कर्म. म्हणून कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. नामदेवराय कोण आणि अभंगात प्रवेश. फटाफटा बोलायचं आणि कीर्तनाला खरमरीत बसायचं. कधी पॉझिटिव्ह निघू याची गॅरंटी नाही, आणि हसत हसत जगायचं. देवाचे एक उपकार माना का दुसऱ्या लाटेतून आपण वाचलो. सगळे माणसं देवाला हात जोडून सांगा, देवा आता वाचवलं असं 3रीतून वाचव. बस मी तुझं भजन करीन. कारण समाज हा लोकांनी बिघडून टाकला. पाया पुढे सांगतो, आज कसं तरी ते ऍडव्होकेट ताईच्या योगाने तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळालं, नाही तर 1.5 वर्षामध्ये लोकांच्या कानावर चांगलं ऐकायलाच गेलं नाही. लोकांनी पेपर वाचले, टीव्ही वाचला, चांगलं कुठं आहे. 1.5 वर्षात देवळातली भजनं बंद झाली, हरिपाठ गावातला बंद झाला, एकादशीची कीर्तनं बंद झाली. त्या परिणाम लोकांच्या कानावर चांगलं पडलंच नाही. लोक बधीर झालेली माणसं आहेत. बधीर. आता माझ्यासमोर बसलेली माया सगळं सगळे बधीर झाली माणसं. माणसांना चांगलं ऐकायला मिळालं नाही, टीव्ही पाहायला मिळाला, पण चांगलं ऐकायला मिळालं नाही. यांचं पहिले उपकार माना, आपल्याला चांगलं ऐकायला मिळालं. नाही तर माणसाने काही शकल काढली. एका नालायकाने असं काढलं, अंडे खाले का कोरोना होत नाही. कुठले लोक अंडे,
वांगे ढिले टाकून अंडेच वांगे गायब अंडे सुरू बरं अंड्यामध्ये मालकरी पॉझिटिव्ह निघले त्यांनी अंडी खायला सुरुवात केली असं बरेच मालकरी अंड्यावर कुदले माळा काढून पण सांगून ठेवतो ज्यांनी ज्यांनी माळा काढल्यात ते तिसऱ्या लाटीत नसणार वाटूनच होणार नाहीतरी मला उत्तर द्या महाराज कधीतरी हे शरीर महाराजांनी लिहिलंय मी लिहिलंय का शरीर दयाचं ठेवणे का दर्शी अभिला सावणे अरे हे जाणारच आहे बरं समजा तू माळ काढली आता इथं 2-4 जणांनी काढली माझ्या पुढे मी आत्ता सांगेल इथं माळ काढली ऐका माळ काढली आणि अंडे खायला सुरुवात केली आणि तू वाचला आता बाईचाच कार्यक्रम असल्यामुळे बायांना बोलता येईल असा पटकन बरं झाला आल्या कीर्तनाचं असं आहे एकदा ऐकणाऱ्याला लिंक लागली ना ती तुटली नाही पाहिजे कारण विद्वान ऐकणाराचा मूड खराब होतो कीर्तनाला लिंक नाही चालत आता साखळी लागली ना अभंगाची ती शेवटपर्यंत टिकली पाहिजे ज्ञान आलंय वैराग्य झालंय वैराग्य हे भक्तीमुळे झालंय आणि भक्ती संतांच्या कृपेने झाली मग मला तुम्हाला एक वाक्य सांगायचं होतं आपल्याला दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करायची घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे 1 मिनिटामध्ये नामदेवराय कोण हे सांगतो ना अभंगात जातो एका वाक्यात मंदिर फिरलं नामदेव महाराज देव बोलले नामदेव महाराज देव हसले नामदेव महाराज देव जेवले नामदेव महाराज मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज सगळं नामदेव महाराजांचं चरित्र देव बोलला नामदेव महाराज देव हसलाय नामदेव महाराज देव बोललाय नामदेव महाराज देव हसलाय नामदेव महाराज देव दूध प्यालाय नामदेव महाराज मंदिर फिरलंय नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे अभंगातला दुसरा पॉईंट संपला अभंगातला तिसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना मार्गांच्या भाषेत क्षण मंगुर नाही भरोसा आणि अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडळवाले माई शिष्टवाले महाराज मंडळी चित्र स्टेजवरील उपस्थित गायक वादक सगळे वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी ॲडव्होकेट सौ ॲडव्होकेट ललिता श्याम पाटील यांच्या अभिष्ट चिंतनाच्या योगाने कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपवाले माई शिष्टवाले दारुडे बिरुडे बेवडे जुगाडे बिगाडे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घ्या जुगारे बिगारे पुढारी फाटारी बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया दारुडे पोरं प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं सगळ्या मंडळीला धन्यवाद आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष द्यावं नाही आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं बाकीचा विचार घरी गेल्यावर आता प्रश्न असा सुरू झालाय हे वाढदिवसाचे जे आहेत महाराज मंडळी वाढदिवसाचे अभंग गाथ्यात नाही महाराज मंडळी ध्यानात ठेवा गाथ्यामध्ये 4500 अभंग आहे 4500 अभंगामध्ये काही अभंग नाट आहे काही अभंग वासुदेव आहे काही अभंग पांगुळ आहे काही अभंग सालोमालो आहे काही अभंग घोंगडी आहेत काही अभंग पाईक आहेत काही अभंग व्यभिचारी अभंग आहे काही अभंग नाटाचे काही अभंग गवळणी आहेत काही अभंग भूपाळ आहेत काही अभंग नामपर आहेत काही अभंग विनंतीपर आहेत काही अभंग संतपर आहेत काही अभंग मागणीपर आहेत काही अभंग नाम महात्मे सांगणार आहेत 4500 अभंगामध्ये वाढदिवसाचे अभंग नाहीत कारण काय वाढदिवस सुरू झाले तेव्हा गाथा नव्हता कारण वाढदिवस सुरू झाले या 15-20 वर्षात आणि गाथा झाला 3.5 प्रेत पेटवायचा अभंग आहे प्रेत उचलण्याचा अभंग आहे प्रेताला आग लावायचा अभंग आहे मग कीर्तनकारापुढे वाढदिवसाला अभंग कोणता घ्यावा मोठा प्रश्न अख्खा गाथा जर चालला तर एकच अभंग वाढदिवसाला जॉईंट होतो म्हणजे तो बसत नाही फिट
जन्म आलो त्याचे आधी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती पय निरसनी खंती. हा अभंग बसत नाही पण बसवायचा, बसत तसा तो नाही. आणि आज कीर्तनाला घेतला मी जो अभंग आहे हा अभंग वाढदिवसाशी जुळतो, फक्त जुळतो. कारण काय त्याचं उत्तर असं आहे, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंडायुष्य लाभू दे. पुन्हा एकदा गायकवाद गुणीजन सगळे संत मंडळीला धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मी तुम्हाला आतापर्यंत चाललं काय अभंग कुणाचा एक घेतला ते कोण आहे आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. गायकवाद गुणीजन मंडळी सर्जेश महाराज मंडळीला धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. फक्त फटाफटा तुम्ही बोलत जायचं, मी तुम्हाला फटाफटा उत्तर देणार. आता कीर्तन असं असेल, शंका तुमची उत्तर माझं, एक एक शंका काढून टाकणार. प्रश्न पहिला असा पडला, असा पहिला प्रश्न ऐकणाऱ्यांच्या शंका, ऐकणाऱ्यांच्या शंका, तुमच्या शंकात माझं उत्तर. बसणाऱ्यांची अशी एक शंका आहे की ह्या जगात संप्रदायाची निर्मिती माणसासाठीच का झाली. लय बारीक आहे. या जगात गाथा किंवा ज्ञानेश्वरी किंवा वाङ्मय किंवा संत चरित्र हे माणसासाठीच का झालं. व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. काय कारण आहे, इथून सुरुवात आणि अभंगात प्रवेश. बैलाला आहार आहे, माणसाला आहार आहे. तुम्ही आजारी आहे का? नाही मग खरं म्हणत असेल. बैलाला आहार आहे, माणसाला आहार आहे. बैलाला निद्रा आहे, माणसाला निद्रा आहे. बैलाला भय आहे, माणसाला भय आहे. बैलात मैथून आहे, माणसात मैथून आहे. मग बैलाला एखादंच काम आहे. किंवा म्हशीला सोमवार का नाही, किंवा कुत्र्याला माल का नाही. डोकं खाजो ताण द्यावा लागतो आपल्या कीर्तनाला. मेंदूला ताण दिला तरच कळेल. आहार तर सगळं नाही, बोला पटकन आहे. निद्रा सगळं नाही आहे, भय सगळं नाही आहे, मैथून सगळं नाही आहे. मग गाथा बैलासाठी का नाही, किंवा कुत्र्यासाठी का नाही, म्हशीसाठी सोमवार का नाही, कुत्र्याला एखादंच काम आहे. त्याला 14 कारण. ते 14च्या 14 कारण ऐकायचे म्हणजे पहिली शंका नाही. हात 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 फक्त जगात माणसांना आहे. काय म्हणतात फायनल फायनल. पण त्याला 3 कारण. शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानानं आणि धन शुद्ध होतं दानानं. दान करीता बरेच लोक म्हणतात दुसरी लाट कंट्रोल झाली. कोरोनावर सगळ्यात जास्त काम पोलीस लोक, डॉक्टर लोक आणि सामाजिक संस्थांनी केलं. मुळात कोरोनामध्ये जास्तीत जास्त काम पोलीस लोकांनी केलं, नंतर डॉक्टरनी केलं आणि त्याच्याही पेक्षा जास्त सामाजिक संस्थांनी केलं. जेवढी गणपती मंडळ आहेत, काही तरुण मंडळ, सगळ्यात जास्त मदत करणारी कोण आहेत, सामाजिक संस्था आणि मंडळ आहेत. आता गंमत काय झाली, खऱ्याची आई मेली. खरं इथं खरं चालत नाही. आणि 13वा अध्याय असं सांगतोय, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. पण त्याच्या पुढची ओवी इतकी सुंदर आहे, चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिशे पण मिरवी जगा माझा. इथं घोटाळा असा झालाय, खऱ्याला न्याय नाही. गावातल्या 25 पोरांनी एखाद्या कोविड सेंटरला मदत केली तर त्याचं नाव सहसा लवकर येत नाही. पण ज्यानं रुपया न देता फक्त कोविड सेंटरला घरका मारला, पेशंट मेलेत का आहेत त्यांची फोटो आहे. आणि जी पोरं पेशंटला मदत करतात त्यांची येत नाही. शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं आणि चित्त शुद्ध होतं ध्यानानं आणि धन शुद्ध होतं दानानं. ज्यांनी कोरोनामध्ये एखाद्याला मदत केली त्याने परमार्थ नाही केला तरी चालेल. आता उलट सांगा, ज्या घरामध्ये आईवडिलांची सेवा होते त्या घरात तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालतं. कारण माऊलीनं असं लिहिलंय, तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीचे, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. पण माऊलीने त्याच्या पुढच्या वेळेला भारी लिहिलंय, तुम्ही शरीरात न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बसावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते काय उभे, तुमचा धर्म पाळा, त्याच्यात देव आहे.
काशीचं पाणी नाथबाबांनी गाढवाला पाजलं, गाढव म्हणून नाही, चैतन्य समान आहे म्हणून. फायनल झालं. आता थोडं पुढे सरकायचं. आता लागला करंट. हात एक बोलणे दोन. माणसाला आहे, गाथा माणसालाच का. हात एक बोलणे दोन. आणि चांगलं बोलत जा, नाही तर बोलत नका, बोलत नका. हात एक बोलणे दोन. हसणे तीन. हसत जा, नॅचरल गेस्ट आहे. हसा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं तितके नालायक येत नाही, कर्नाट्या पण हसत नाही. इतके पाल ठेवणे तुझे हसणार. हसाव. आणि ईश्वराने दिलेली देणगी 1 वर्षाचा लोड तुमचा अर्ध्या तासात गेला. गेला की नाही. माझ्या पुढे बसलो, 1 वर्षाचं दुखणं गेलं, तुम्ही हसले की नाही, अरे झाले की नाही. रक्ताभिसरण संस्था क्लिअर होते. आणि पाया पडून सांगतो एज्युकेटेड लोकांसाठी, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे सगळं आहे, पण तसं नाहीये महाराज. बसलेली माणसं माझ्या सगळं, आज प्रत्येक माणसं मानसिक तणावात आहेत. मान्य करा. मृग नक्षत्रामध्ये पेरणी झाली, पावसाने गॅप दिला, पीक उतरलं नाही, खतं वाया गेली, बियाणं वाया गेलं, शेतकरी टेन्शन मध्ये, त्याच्यावर मानसिक तणाव. नोकरीला लागण्यासाठी पैसे भरले, 15 वर्षे नोकरी केली, परमनंटच झाला नाही, विद्यार्थी वर्ग टेन्शन मध्ये. आज प्रत्येक माणूस, महाराज मंडळी तर इतकी टेन्शन मध्ये आहे. 1.5 वर्ष झालं कुत्र विचारीनं कुत्र फोन चालू ठेवून रिंग वाजवणार येतो का काय. तुमचे घरचे कटाळले कवा जातील पिढात जाऊन. हा विनोद नाही, हा टाइमपास नाही. विद्यार्थी टेन्शन मध्ये, पालक टेन्शन मध्ये, सर्व्हिसवाले टेन्शन मध्ये, व्यापारी टेन्शन मध्ये, महिला टेन्शन मध्ये, मुली टेन्शन मध्ये. जगातल्या सगळ्या माणसांचं टेन्शन घालवण्याचं औषध फक्त भजन आहे. बस भजन आहे. म्हणून तो ओवी आहे त्याला, जड जडोनी वाईला निघ ये भक्तीची वाट्या. काय ओवी आहे. भजनच तुम्हाला तारील. पाया पडू शकतो, भजनच तारील, भजनच तारील. हात एक बोलणे दोन, हसणे तीन. 3 झाले बरं का. तशी 14 आखी. हात एक बोलणे दोन, हसणे तीन, उभा 4. सगळे प्राणी आडवे आडवे. एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. काय आडवे पण दुधाला सरळ आहे. ही आवला दिसाय सरळ आहे, मागायला आडवे. माल घाल टिकल का गप ना. काही तर इतके आडवेत. मालिक म्हणे 108च का. आम्ही 908 घालू, तुला रुपती घालू. कीर्तनकार खंबार का बांधतो, तो मुंडका बांधील, तुला काय करायचं. आम्ही विचारलं का तुला दारू पेताने डोळे का झाकतो, तोंड वाकडं तिकडं का करतो, चांगला पायजमा का खराब करतो, विचारलं का. विचारलं का आम्हाला तुम्हाला जुगार खेळताना राणी पालखी का घालतो, एका उताना का करतो, विचारलं का. मग कमी बुद्धीची माणसं धर्मविरोधी वागतात. त्यांना या गोष्टी मान्य होत नाही. विचारलं. कारण किती खानदान दारुडे असू द्या, दारू डोळे उघडे ठेवून कधी दारू पिता येत नाही, कधीच येणार नाही. का. हा पठ्ठ्या नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं बा. मी नालायक आहे, मी नालायक आहे म्हणून त्याला लागतो. नियम आहे. हात एक बोलणे दोन, हसणे तीन, उभा 4. 4 झाले बरं का. आनंद 5. आता जा घरी जा. आनंद 5. आता आनंद आहे का बरं का मालकरी मंडळी. आपल्याला सगळ्यात जास्त आनंद कधी होतो, दुसऱ्याचं वाटुळं झालं. चिरली भाव एक. आणि आपल्याला सगळ्यात दुःख कधी होतं, दुसऱ्याचं चांगलं झालं. एखाद्यानं नवी गाडी घेतली, आपली अवलाद हसत सुद्धा नाही, कंपनी खास नाही, आणि
मेंटेनन्स लय आणि ऍव्हरेज आहे सालकाट लोक. आता आनंदाचे 5 प्रकार आहेत ऐका. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देवीच्या करता 13 आणि हाच देव आहे 14. आणि काही ज्ञान नाही माणसासाठीच का झाला त्याचं उत्तर फायनल झालं. 14 गोष्टी माणूस 14 गोष्टी माणूस सोडून दुसऱ्या कोणाकडे नाहीत. फायनल झालं. फायनल झालं म्हणून गाथा कोणासाठी केला माणसासाठी झालं उत्तर फायनल. महिला पुरुष मंडळी याच्यात काही शंका नाही. आता ऐकणाऱ्यांची दुसरी शंका आहे टाळकऱ्यांसगळं भजनी मंडळा सगळं जर गाथा माणसासाठीच तयार झालाय मग सगळी माणसं गाथा का वाचत नाहीत.